श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्ण म्हणतात, जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे जाणे बंद करा. आयुष्यामध्ये कोणत्याही माणसाला रडवून तुम्ही हो मावन जरी केलं तरी काही फायदा नाही. आणि रोज कोणत्याही एका माणसाच्या चेहऱ्यावर हसू जरी आणलं तरी अगरबत्ती लावायची सुद्धा गरज नाही. जे तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलतात त्यांना इग्नोर केलं पाहिजे. आयुष्यामध्ये दोन गोष्टी जास्त दिसून येतात, एक आपली बुद्धी आणि दुसऱ्यांच्या चुका. जर देवाबरोबर तुमचे नाते मजबूत असेल तर जमिनीवर राहणारी लोक तुमचं काही बिघडवू शकत नाहीत. कोणाच्याही चुका मोजताना त्यांच्या चांगल्या गोष्टी मोजायला विसरू नका. तुम्ही जे देताल तेच तुम्हाला परत मिळेल, मग ते इज्जत असो किंवा धोका. जगामध्ये खोट्या लोकांना खूप कलाकौशल्य येतात, खरे लोक तर आरोपांनी हतबल होतात. काही गोष्टी रडल्यामुळे नाही तर वाट पाहिल्यामुळे मिळतात. शांत राहण्याचा एक वेगळेच महत्त्व आहे. फक्त समजून घेणारे कमी असतात. दुसऱ्याच्या मूर्खपणावर हसलात तर अहंकार वाटेल आणि स्वतःच्या मूर्खपणावर हसाल तर अहंकार तुटेल. कधीही तुमच्यामधील कौशल्यावर घमेंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यामध्ये पडतो तेव्हा स्वतःच्याच वजनामुळे बुडून जातो. परिस्थिती बदलणं जेव्हा शक्य नसेल तेव्हा मनाची स्थिती बदला, सगळं आपोआप बदलेल. आवडतं मला अशा लोकांबरोबर राहणं जे माझ्या हरण्यामुळे पहिल्यांदा जिंकेल. आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी ध्येय ठेवा. फक्त श्वास घेऊन आयुष्य ढकलत राहणं म्हणजे जगणं नाही. लोक म्हणतात की जे मनात असेल ते बोलून टाकलं पाहिजे, पण त्यामुळे बऱ्याच वेळा दुरावा निर्माण होतो. काय झालं तर एकदा प्रयत्न करून सफलता मिळाली नाही, तसं पाहिलं तर देव तरी कुठे मिळाला, पण आपण पूजा करणे सोडतो का? हातावरच्या रेषावर नाही तर त्या हातावरच्या रेषा बनवणाऱ्यावर विश्वास ठेवा. लोकांना वाटतं आता तमाशा होईल, पण शांत राहून आपण खेळ पलटवू शकतो. कोणाचाही हात तेव्हाच पकडा जेव्हा तुम्ही त्याची साथ देऊ शकाल. कोणालाही इतकंही खाली पाडू नका देवा की त्याने आवाज दिला तर तुम्हाला आवाज ऐकू येणार नाही, आणि इतकंही वर उचलू नका की तुमचा आवाज देखील त्या व्यक्तीला ऐकू जाणार नाही. मोबाईलची गॅलरी आणि तुमच्या मनाला इतकं स्वच्छ ठेवा की कोणी उघडून पाहिलं तर लाज नाही वाटली पाहिजे. किती राग येतो ना जेव्हा तुम्हाला खरं माहीत असतं आणि समोरचा तुमच्या बरोबर खोटं बोलत असतो. बऱ्याच वेळा अशाच लोकांचं मन तुटतं जे सगळ्यांचे मन राखण्याचा प्रयत्न करतात. कोणाच्याही सहनशक्तीचा अंत पाहू नका, कारण नंतर अशा लोकांना आपण पस्तावताना पाहतो. ठेच लागल्यामुळे गोष्टी भलेही तुटतील, पण माणूस ठेच लागल्यामुळे सुधारतो. कागदाचे नकली पक्षीसुद्धा उडतात, फक्त दोर योग्य हातामध्ये पाहिजे. माणसांना बोलायला 2 वर्षे लागतात, पण काय बोलायचं हे शिकायला पूर्ण आयुष्य लागतं. प्रेम, तिरस्कार, दुश्मनी जे पाहिजे ते करा. विश्वास ठेवा, तुम्हाला दुप्पट मिळेल. आयुष्यावर कधीही घमेंड करू नका. नशीब बदलत राहते, अर्थ तोच राहतो, फक्त चेहरा बदलत राहतो. कोणाकडेही वेळ मागण्याचं सोडून दिलं आहे. आता काय माहीत वेळ द्यायला नाही म्हणायला सुद्धा वेळ नसेल त्याच्याकडे. वेळेचं काय माहीत, वेळ हसवेल की रडवेल. जगायचं असेल तर क्षण जगून घ्या, कारण हा क्षण पुढच्या क्षणापर्यंत राहणार नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मोकळेपणाने जगताल तोच दिवस फक्त तुमचा आहे, बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत. निरागस लोक नेहमी धोका खातात. जेव्हा कोणी तुमचं मन तोडेल तेव्हा गप्प राहायला शिका, कारण ज्यांना तुम्ही उत्तर देत नाही त्यांना देवच उत्तर देतो. जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे जाणे बंद करा, मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे मन. जो माणूस जेवढा जास्त चिडतो त्यापेक्षा जास्त तो प्रेम करतो. कधी कधी तुमचा गप्प राहणं पण तुमचा शत्रूचं डोकं हलवून सोडू शकतो. जर तुम्ही जगाला दाखवण्यासाठी काही करत असाल तर तुम्ही सगळ्यात मोठे मूर्ख आहात.
कारण दिखावा करणाऱ्यांच्या नेहमीच तमाशा बनतो. कला कौशल्य प्रत्येकाची वेगळी असते. कोणाची लपून राहते तर कोणाची छापून येते. कोणाचाही त्रास सहन करणारा जेव्हा हसून त्रास सहन करत असेल तर त्या माणसाला बदला देवच घेतो. मुली तोपर्यंतच कमजोर असतात जोपर्यंत त्या रडतात. त्यांनी रडणं सोडलं तर त्यांच्याबरोबर चुकीचं वागणाऱ्यांना रडावं लागेल. प्रामाणिक माणूस प्रामाणिकपणामुळे गप्प राहतो, पण लोकांना वाटते त्याला उत्तर देता येत नाही. दुसऱ्यांच्या नजरेतून पाहिलं तर लोक तुमच्यामध्ये वाईटच पाहतील, पण स्वतः भेटायला आले तर खुश होऊन जातील. तुमचं आयुष्य एवढे शानदार बनवा की निराश झालेल्या व्यक्तींच्या डोळ्यामध्ये सुद्धा चमक येईल. काही नाते फक्त या गोष्टीमुळे तुटतात की एक फक्त वाट पाहतो आणि दुसऱ्याला काळजीसुद्धा नसते. मनातील गोष्टी सरळ सरळ सांगितल्या पाहिजेत, कारण सांगितल्यामुळे काहीतरी निर्णय घेता येतो आणि न सांगितल्यामुळे परकेपणा वाढतो. थंडी आणि बेइज्जतीची जेवढी जास्त जाणीव होईल ती तेवढी जास्त लागते. कोणाचीही पर्वा करणाऱ्याच्या स्वभावामुळे चिंताग्रस्त केले. जर बेपर्वा असते तर आयुष्यामध्ये खूप सुख असतं. वेळ कधीही साक्षीदार नाही आणि पुरावे मागत नाही, तो तर सरळ निर्णय ऐकवतो. काही लोक डोळ्यामधील अश्रूसारखे असतात, कळतच नाही ते साथ देतात की ते साथ सोडून चाललेत. तुमचं नशीब पण किती विचित्र आहे. तुम्हाला नेहमी खुश राहण्याची इच्छा असते आणि देव तुम्हाला काही ना काही अडचणी देतो. आयुष्यामध्ये कधी वाईट वेळ आली नसती तर आपल्यामध्ये असलेले परके आणि परक्यामध्ये असलेले आपले कधी लक्षातच आलं नसते. जगाने काही दिलं तर काही ऐकवलं, पण फक्त एक देवाचंच दार आहे जिथे टोमणे ऐकायला मिळत नाही. आयुष्य 2 दिवसाचं असो किंवा 4 दिवसाचं, पण आयुष्य असं जगा की आयुष्य तुम्हाला नाही तर तुम्ही आयुष्याला मिळाले आहात. आयुष्यामध्ये 2 लोकांपासून नेहमी लांब राहा. एक बिझी आणि दुसरा घमंडी माणूस. बिझी माणूस त्याच्या मर्जीनुसार बोलेल आणि घमंडी त्याच्या स्वार्थासाठी बोलेल. वाखा तिथेच जिथे तुम्हाला वाकवण्याची कोणाचीही मनामध्ये जिद्द नसेल. जे सहजासहजी मिळते ते नेहमी बरोबर राहत नाही आणि जे नेहमी बरोबर असते ते सहजासहजी मिळत नाही. वाईट वेळ सांगून येत नाही, पण खूप काही शिकून आणि समजावून जाते. विषामध्ये सुद्धा जेवढं विष नसेल तेवढं माणूस आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो. जर कोणत्याही माणसाच्या जवळ राहून त्याला आनंद देऊ शकत नसेल तर त्याच्यापासून दूर जा, म्हणजे तो आनंदी होईल. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये काहीतरी खास आहे. देव कोणत्याही गोष्टी फालतूमध्ये बनवत नाही. चुकीच्या लोकांची पर्वा करणे बंद करा, हे आयुष्य खूप सोपं होऊन जाईल. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल आला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.